ज्या मोसमात ढगफुटीच्या बातम्या येतात त्याच काळात सध्या खासदार फुटीच्या आणि पेपर फुटीच्या बातम्या अगदी जोरात आहेत। आधी नीटचा पेपर फुटला, त्यानंतर महाराष्ट्रातनं 6 खासदार फुटले आणि आता टीईटीचा पेपर फुटलाय। पाहूयात। महाराष्ट्रातून नीट पेपर फुटून हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं। त्यावरून देशभरात नीट पेपर फुटीच्या बातम्या राष्ट्रीय माध्यमांवर झळकल्या। महाराष्ट्रातून या नीट पेपर फुटीच्या चर्चा थांबत नाही, तोच महाराष्ट्रातूनच खासदार फुटी झाली। निष्ठेसहित आई वडिलांच्या शपथा घेणारे ठाकरेंचे 6 खासदार 2च वर्षात फुटून सत्तेत जाऊन बसले। त्याचीही चर्चा थांबत नाही, तोच आता महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचा पेपर फुटलाय, ज्यावरून विरोधकांनी सरकारला घेरत धड एक परीक्षाही न घेता येणाऱ्या सरकारवर टीकेची बरसात केली आहे। काय चाललंय महाराष्ट्रात? नीटच्या पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्रात, टीईटीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात फुटला। टीईटीचा पेपर फुटतो कसा? त्याचे धागेदोरे जे आहेत ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे। सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही। पण हे वारंवार घडणारे प्रश्न जे काही समस्या आहेत याचं निराकरण, याचं परमनंट सोल्युशन सरकार कधी काढणार आहे? थोडी तरी सरकारला लाज वाटत असेल तर पुन्हा असले प्रकार होणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे। पेपरच्या 1 दिवसाआधीच ठाणे जिल्ह्यामध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली। त्यानंतर नीट प्रमाणेच टीईटीची सुद्धा परीक्षा सरकारनं स्थगित केली। शिक्षण विभागानं पेपर फुटीनंतर स्थगितीचे निर्देश दिले। कारवाई म्हणून या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा। शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं। शिक्षक आणि परिणामी शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी सरकारनं टीईटी परीक्षा सुरू केली। मात्र जी परीक्षा गुणवत्तेचं प्रमाण मानली जाते तिचाच पेपर फुटल्यामुळे कारभारावर टीका होऊ लागली आहे। याआधी सर्वाधिक पेपर फुटीची प्रकरणं उत्तर प्रदेश आणि बिहारमधून समोर यायची, मात्र हल्ली देशभर महाराष्ट्राचं नाव पेपर फुटीसाठी चर्चेत आलंय। टीईटी ही पूर्णपणे महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातच घेतली जाणारी परीक्षा आहे। मात्र आतापर्यंत या पेपर फुटीतील आरोपींची नावं आहेत राजीव शाह राहणार बिहार, आकाश कुमार राहणार बिहार आणि धीरज सिंग राहणार हरियाणा अशी आहेत। यापैकी एक आरोपी फरार झालाय। म्हणून सर्व उपाययोजना महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आली, परंतु काल मात्र काही अनोळखी इस्मांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी परिसरातल्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाली। तात्काळ आमच्या गृह विभागाच्या भिवंडी पोलिसांनी त्या इसमांना त्या ठिकाणी पकडलं आणि सदर पेपर हा टीईटी संबंधित जो महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने तयार केला होता त्यांचाच आहे का हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कन्फर्म केलं। ती माहिती त्या ठिकाणी प्राप्त झाली। वर्ष महिने तो विद्यार्थी मेहनत करतो, अभ्यास करतो, त्याच्यासाठी त्यांना परिश्रम घ्यावे लागतात, त्यांचं आर्थिक नुकसान आता होणार आहे। तुम्ही आज उद्या पेपर आहे आणि आज सांगतात की पेपर फुटलाय, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी करावं काय? हे विद्यार्थ्यांच्या भविष्याची हा खेळ चाललेला नाहीये का? सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करण्याचा अधिकार तरी आहे का? किंवा सरकारने या सगळे ज्याच्यामध्ये दोषी आहेत यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना त्यांना पाठीशी का घातलं जात आहे? त्या सरकारमधलीच लोक या पेपर फुटीमध्ये कुठेतरी आर्थिक व्यवहारामध्ये अडकलेली आहेत म्हणून हे सगळे प्रकरण दाबले जात आहेत। अशा अनेक प्रश्नांना आम्हाला तिथे वाव दिसतो आहे। नीट पेपर फुटीनंतर सरकार टीकेचं धनी बनलं। देशभरात तरुणांनी संताप व्यक्त केला। अनेक ठिकाणी आंदोलनं सुद्धा झाली। त्यानंतर सुद्धा नव्यानं घेतलेल्या परीक्षेवेळी वायुदलाची मदत घ्यावी लागली, म्हणजे भारतीय सैन्यानं विमानांद्वारे नीटचे पेपर परीक्षेच्या दिवशी पाठवले। पेपरसाठी सुद्धा सैन्याची मदत घ्यावी लागत असेल तर आपली व्यवस्था किती निबर झाली आहे त्याचाच हा पुरावा होता। काँग्रेसनं यावर ट्विट करत विद्यार्थ्यांच्या भविष्याचे मारेकरी कोण, भाजपशिवाय दुसरं आहे तरी कोण असं म्हणत सरकारवर टीका केली आहे। नीटच्या परीक्षेनंतर आता टीईटीचा पेपर फुटला। तुम्ही माध्यमांनी या बातम्या शोधायच्या, आमच्यासारख्या तज्ज्ञांनी त्याच्यावर बोलायचं, समाजानं वैतागायचं, सरकारने चौकशी करू ही भाषा बोलायची आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा। हे किती दिवस चालणार आहे? याच्यामधून एकूणच परीक्षा पद्धतीवरचा समाजाचा, विद्यार्थ्यांचा विश्वास उडतोय, हा मला सगळ्यात गंभीर प्रश्न वाटतो। स्पर्धा परीक्षा एवढं एकच फक्त आज माध्यम तरुण मुलांसाठी उपलब्ध आहेत आणि सर्वात संतापजनक प्रकार हा की याच्यामध्ये कुणालाही जबाबदार धरलं जात नाही।
फुटलेला टीईटीचा पेपर राज्यातले 4,28,000 विद्यार्थी देणार होते. एकट्या पुण्यातनं 45,562 परीक्षार्थी होते. मात्र अनेक महिन्यांचे कष्ट, पैसे आणि मेहनत एका पेपर फुटीनं वाया गेली आहे. धक्कादायक म्हणजे परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी सरकारनं प्रचंड पैसा खर्च केला. प्रत्येक परीक्षा केंद्रांवर महागडे AI कॅमेरे बसवले गेले. कॅमेऱ्यांची संख्या जवळपास 18,000च्या घरात होती. प्रचंड बंदोबस्त, असंख्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली गेली. तरीही पेपर फुटल्यामुळे कारभारावर टीका आणि संशय सुद्धा व्यक्त केला जातो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.